गुड मॉर्निंग मुलांनो. सो सुपरपोजिशन ऑफ वेव्सची जी रिमेनिंग एक्सरसाइज आहे क्वेश्चन नंबर 21, 22, 23 आणि 24 वर हा व्हिडिओ आहे आणि आपण 20पर्यंत सगळे क्वेश्चन सॉल्व केले आहेत. क्वेश्चन नंबर 21 पासून स्टार्ट करू. आता क्वेश्चन नंबर 21 बघा एकदा टेक्स्टबुक उघडून. क्वेश्चन नंबर 21 रीड करा काय आहे. तर हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळा एक्झाममध्ये या टाईपचा क्वेश्चन विचारतात, त्यामुळे हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. बघा काय क्वेश्चन नंबर 21. अ सेट ऑफ 8 ट्युनिंग फॉर्क इज अरेंज इन अ सिरीज ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर. 8 ट्युनिंग फॉर्क घेतलेत आणि सगळ्यांची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे आणि ते असे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले आहेत. म्हणजे समजा एखाद्याची 400 असेल आणि 400 अँड जी काही बीट फ्रिक्वेन्सी दिली असेल त्यानुसार मग हळूहळू फ्रिक्वेन्सी वाढत 8व्या ट्युनिंग फॉर्कपर्यंत ती इन्क्रीज होत आहे, असे ते अरेंज केलेले आहेत. ईच फॉर्क गिव्स 4 बीट्स पर सेकंड विथ द नेक्स्ट वन. म्हणजे त्यांच्यामधली पहिला फॉर्क आणि दुसरा फॉर्क या दोघांमधल्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स किती आहे तर 8 बीट्स. म्हणजे एखाद्याची पहिल्याची फ्रिक्वेन्सी जर 400 तर नेक्स्ट याची किती असणार आहे 404, त्याच्या नेक्स्टची 408, त्याच्यानंतर त्याची 412, असं 4 ते फ्रिक्वेन्सी काय होत राहणार इन्क्रीज होत राहणार, असे ते अरेंज केलेले आहेत. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे 2 ट्युनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स. सो ते अरेंज केलेले आहेत असेंडिंग ऑर्डरमध्ये. तर एकाची जर 400 दुसऱ्याची बरोबर 4 जास्त, तिसऱ्याची पहिल्यापेक्षा 8 जास्त, तिसऱ्याची पहिल्यापेक्षा 12 जास्त, असे तुमचे 4 वाढत जातील. तर इथं हे बीट फ्रिक्वेन्सी दिले 4. ही बीट फ्रिक्वेन्सी कधी 5 असेल, कधी 6 असेल, कधी 10 असेल, तर बरोबर तेवढे वाढतील. आणि कधी ते ट्युनिंग फॉर्क असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज होतील, कधी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, असे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स याच्यावर बनतात. तर आपला क्वेश्चन आहे की 8 ट्युनिंग फॉर्क आहेत आणि प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये 4 बीट्सचा डिफरन्स आहे. ठीक आहे, बाकी पुढे काय दिलं आहे बघा. द फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट फॉर्क, लास्ट म्हणजे 8व्या नंबरचा, द फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट ट्युनिंग फॉर्क इज ट्वाइस द फर्स्ट. म्हणजे पहिल्याची फ्रिक्वेन्सी जेवढी असेल ती फ्रिक्वेन्सी 8व्याच्या काय आहे हाफ आहे, कारण की 8व्याची पहिल्याच्या डबल आहे म्हणते. फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट फॉर्क इज ट्वाइस ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट. म्हणजे शेवटच्याची फ्रिक्वेन्सी पहिल्याच्या दुप्पट आहे. ही कंडिशन दिलेली आहे आणि हीच कंडिशन कामाची असते. ही कंडिशन फार महत्त्वाची असते की 8 ट्युनिंग फॉर्क, लास्ट ट्युनिंग फॉर्कचं आणि फर्स्ट ट्युनिंग फॉर्कचं रिलेशन काय आहे. त्याच्या बेसिसवर आपण फर्स्ट काढू शकतो आणि फर्स्टवरनं लास्ट काढू शकतो, किंवा लास्ट काढला तर त्याच्या बेसिसवर फर्स्ट काढता येते. सो कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट अँड लास्ट ट्युनिंग फॉर्क. फर्स्ट अँड लास्ट ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. गिवन काय आहे आपल्याकडे की बा एक 8 ट्युनिंग फॉर्कचा सेट आहे. ठीक आहे, गिवन आहे अ सेट ऑफ 8 ट्युनिंग फॉर्क अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर. तर एकदा हे चेक करायचं की इन्क्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग असेल तर आपल्याला प्लस घ्यावं लागतं, डिक्रीजिंग असेल तर मायनस घ्यावं लागतं इक्वेशनमध्ये. त्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी दिली आहे की पहिला फॉर्क आणि दुसरा फॉर्कमध्ये 8 बीटचा डिफरन्स आहे. सो मी इथं घेतलं आहे इन्क्रीजिंग ऑर्डर असल्यामुळे पहिल्याची कमी असेल, दुसऱ्याची 4 जास्त असेल, दुसऱ्याची जास्त असणार आहे म्हणून मी n2 - n1 घेतलं आहे. n1 - n2 घ्यायचं की n2 - n1 घ्यायचं हे समजलं पाहिजे. तर त्यांनी म्हटलं की ट्युनिंग फॉर्क इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहेत. सो पहिल्याची कमी असणार आहे, दुसऱ्याची 4 जास्त. सो डिफरन्स काढताना दुसऱ्यामधनं पहिल्याला काय करायला लागेल मायनस. सो बीट फ्रिक्वेन्सी घेतली आपण n2 - n1 इज इक्वल टू 4. असंच n3 - n2 पण 4च, n4 - n3 पण 4च. प्रत्येकाच्या मधली डिफरन्स 4चा आहे. आणि एक कंडिशन फार इम्पॉर्टंट आपल्याला दिलेली आहे की लास्ट ट्युनिंग फॉर्क म्हणजे 8 नंबरचा, त्याची फ्रिक्वेन्सी पहिल्या ट्युनिंग फॉर्कच्या काय आहे डबल. ते फार महत्त्वाचं. समजा असे एक ट्युनिंग फॉर्क आहेत. ठीक आहे, असे ट्युनिंग फॉर्क अरेंज केलेले आहेत. असे टोटल ट्युनिंग फॉर्क किती आहेत 8. याची फ्रिक्वेन्सी n1, याची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे या फर्स्ट फ्रिक्वेन्सीच्या पेक्षा 4 जास्त, म्हणजे n1 + 4. याची फ्रिक्वेन्सी किती n1 + 4 आणि 4 म्हणजे 8. अशीच चौथ्याची फ्रिक्वेन्सी n1 + 12. असं करत या n8ची फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळून जाणार. आणि n8ची फ्रिक्वेन्सी त्यांनी किती दिलेली आहे n1च्या ट्वाईस आहे म्हणते. ही कंडिशन आपल्याला त्यांनी एक दिलेली आहे. ठीक आहे, तर आपण याच्याहून इक्वेशन तयार करावं लागतं आपल्याला. ठीक आहे, तर फर्स्ट इक्वेशन तर असं बनेल जसं की त्यांनी म्हटलेलं आहे की n2 किती आहे, n2 आहे n1 पेक्षा 4 जास्त.
N2 काय आहे N1 + 4, कारण की इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहेत आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी 4 जास्त आहे म्हणते. तसंच N3 काय येणार, N3 काय येणार, N3 येणार N1 + N2 पेक्षा 4 जास्त, तर N1 पेक्षा 8 जास्त येईल ना. तर 8ला कसं लिहू शकतो आपण, 8ला लिहू शकतो आपण 4 × 2. इथं घेऊ आपण 4 × 1. तसंच N4 चौथ्या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी किती, याची 4 आहे, याची 8 जास्त आहे, याची 4 जास्त आहे, याची 8 जास्त आहे, खालच्याची 12 जास्त. 12 कसे येतील, 4ला आपल्याला 3 मल्टिप्लाय करायला लागेल. सो पहिल्याची फ्रिक्वेन्सी अधिक 12 कसे असतात, तर 4 × 3. ओके. तसंच N5 काय येणार, N1 + 4 × आता हे 4 हे 8 जास्त आहे, 12 तर हे 16 16 कसे येतील, 4 × 4. सिमिलरली आता रिलेशन दिसते का तुम्हाला, इथं 2 आला तर इथं मल्टिप्लायला 1, इथं 3 तर मल्टिप्लायला 2, इथं 4 तर मल्टिप्लायला 3 आणि इथं 5 तर मल्टिप्लायला 4. असं करत 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 जर आपण लास्ट ट्युनिंग फॉर्क म्हणजे N8पर्यंत गेलो तर ती काय येणार, N1 पेक्षा किती जास्त, ही 4 जास्त, ही 8 12 ही 16 मग N6 काय येणार 24 जास्त, N7 काय येणार 28 जास्त आणि N8 काय येणार किती येणार, इथं 4 मल्टिप्लायला किती, प्रत्येक वेळेस बघा इथं 5 तर लास्टला काय आला 4, इथं 4ला लास्टला 3, इथं 3 तर लास्टला 2, इथं 2 तर लास्टला 1. तसंच N8साठी काय येणार N1 + 4 × या 8च्या आधीचा नंबर म्हणजे काय येणार 7, तर 7 4 = 28. तर ही एक कंडिशन आपल्याला भेटून जाते. म्हणजे N8ची ही एक कंडिशन आणि जी गिवनमध्ये दिलेली आहे N8ची ही कंडिशन, या दोन कंडिशनच्या बेसिसवर आपण N1 किंवा N8 काढू शकतो. आता खूप इझी झालेलं आहे, मुलांना हेच घेता येत नाही. हे एकदा जमलं की झालं क्वेश्चन सॉल्व. तुम्हाला दिलेलं आहे की बीट फ्रिक्वेन्सी 4 आहे, म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये 4चा डिफरन्स आहे. बरं, तर डिफरन्स कसा आहे, इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग, तर इन्क्रीजिंग म्हटलेलं आहे. इन्क्रीजिंग म्हटलेलं आहे म्हणजे पहिल्याची फ्रिक्वेन्सी जी असेल त्यापेक्षा दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी 4 जास्त. मग तसंच घेतलं आहे. सेकंडची फ्रिक्वेन्सी किती, तर पहिल्याच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा 4 जास्त +4. मग तिसऱ्याची किती, तर पहिल्या फ्रिक्वेन्सीपेक्षा 4 × 4 8 जास्त. मग 8ला कसं लिहितात 4 × 2. तिसऱ्याची 12 जास्त, तर 12ला कसं लिहितात 4 × 3. त्या बीट फ्रिक्वेन्सीचे मल्टिपल बघायचे आणि इथे लक्षात येते आपल्याला की 3 पाहिजे असेल तिसऱ्याची फ्रिक्वेन्सी तर मल्टिप्लायला 2 घ्यायला लागतात, चौथ्याची पाहिजे असेल तर मल्टिप्लायला 3, पाचव्याची मल्टिप्लाय 4, तसंच 8व्यासाठी मल्टिप्लाय 7. म्हणजे याच्या बेसिसवर N8 किती आला, N1 + 7 4 किती 28. आणि आपल्याला हे माहीत आहे N8 हा N1च्या डबल आहे. आता इथं 2 अननोन आहेत ना, N8 पण आहे आणि N1 पण आहे. 2 अननोन तर काही काढता येत नाही ना, एकच अननोन पाहिजे. तर या N8ला आपण काही पुट करू शकतो का, तर हो, N8 आपल्याला दिलेला आहे. लास्टची फ्रिक्वेन्सी ही फर्स्टच्या फ्रिक्वेन्सीच्या डबल आहे म्हणते, तर पुट करू आपण या N8च्या जागी टाकू शकतो आपण 2 टाइम्स ऑफ N1 = N1 + 28. इथं N1 भेटून जाते आपल्याला. सो हा N1 इकडे आणला तर मायनसला जाणार, ट्वाईस N1 - N1 = 28. 2 N1मधनं N1 गेले तर फक्त N1 राहिला. N1 = 28 हर्ट्स. ही भेटली आपल्याला फर्स्ट ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फॉर्क. फर्स्टची भेटली. आता याच्याहून लास्टचे काढू शकतो कारण की आपल्याला माहीत आहे ॲज वी नो frequency of last tuning fork is twice of the first tuning fork. तर N8 = 2 टाइम्स ऑफ 28 आणि 28ची डबल करा, तुम्हाला लास्ट ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी भेटून जाते. 2 8 = 16, कॅरी 1, 2 to the 4 + 1 5, 56 हर्ट्स. सो लास्ट ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट ट्युनिंग फॉर्क. ठीक आहे, तर हे झाले तुमचे ॲन्सर्स लास्ट ट्युनिंग फॉर्क आणि फर्स्ट. तर इथं मला वेगळे क्वेश्चन्स काय येऊ शकतात, बघ सगळं असंच राहतं बघा. फक्त इथं सेट ऑफ 8 ट्युनिंग फॉर्क, तर सेट ऑफ 6 ट्युनिंग फॉर्क, सेट ऑफ 12 ट्युनिंग फॉर्क, सेट ऑफ 10 ट्युनिंग फॉर्क असं काहीतरी येणार. हा नंबर बदलून येणार आणि इन्क्रीजिंग ऑर्डरच्या जागी डिक्रीजिंग पण असू शकतं. तर अशा वेळेस तुम्हाला सेकंडची फ्रिक्वेन्सी फर्स्टच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा 4 कमी, तर मग इथं मायनस घ्यायला लागेल. डिक्रीजिंग असेल तर मायनस घ्यायला लागेल, इन्क्रीजिंग असेल तर प्लस. बाकी ॲज इट इज इक्वेशन बनतील.
N8चं तुम्हाला इथे एक इक्वेशन मिळेल, एक इक्वेशन त्यांनी दिलेलं असेल, त्या दोन इक्वेशनच्या बेसिसवर आपल्याला N1 काढता येते. N1 काढला की N8 किती दिलेला आहे, बट डबल दिलेला आहे, ट्रिपल दिला आहे, शक्यतो डबलच असतो. तर तो N8 इज इक्वल टू N1 निघला की N1चे तो डबल आहे की ट्रिपल आहे तेवढं मल्टिप्लाय करून तुम्हाला लास्टची ट्युनिंग फॉरची फ्रिक्वेन्सी भेटून जाते. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. नाही समजला तर व्हिडिओ एकदा रिपीट बघा. ठीक आहे, आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स जेवढे तुम्हाला सापडतील जर कॉम्पिटेटिव्ह बुक्समध्ये किंवा मग एखाद्या न्यूमेरिकलच्या बुकमध्ये तर प्रॅक्टिस करा त्याची. ठीक आहे, ट्युनिंग फॉर्कचा सेट ऑफ ट्युनिंग फॉर्कचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. ओके, क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन एकदा रीड करू बघा. अ सोनोमीटर वायर इज स्ट्रेच बाय अ टेन्शन ऑफ 14 न्यूटन. ठीक आहे, सोनोमीटर वायर आणि त्या वायरचं टेन्शन दिलेलं आहे आपल्याला 40 न्यूटन. इट व्हायब्रेट इन युनिझोन विथ द ट्युनिंग फॉर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 384 हर्ट्स. ठीक आहे, ट्युनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सीसोबत ती स्ट्रिंग जी आहे ती व्हायब्रेट होत आहे. युनिझोन आहे म्हणजे जी फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फॉर्कची आहे ती स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी आहे 384 हर्ट्स. म्हणजे आपल्याला या टेन्शनवरची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. टेन्शन जर 40 असेल तर फ्रिक्वेन्सी किती आहे, 384 हर्ट्स. ओके, T1 दिलेला आहे, N1 दिलेला आहे. हाऊ मेनी नंबर ऑफ बीट्स गेट प्रोड्यूस इन 2 सेकंड इफ द टेन्शन इन द वायर इज डिक्रीज बाय 1.24 न्यूटन. टेन्शन जर थोडं कमी केलं म्हणते, किती कमी करायचं आहे, 1.24 न्यूटन. 1.24 न्यूटन टेन्शन जर डिक्रीज केलं म्हणजे 40मधनं फक्त 1.24 मायनस करायचे आहे. तर जे उरेल ते टेन्शन, तेवढ्या टेन्शनवर जर ती वायर ठेवली आणि व्हायब्रेट केली तर आपल्याला बीट्स किती ऐकायला येतील. आता बीट्स ऐकायला किती येतील, 2 सेकंदात विचारलं आहे. आपल्याला माहिती आहे की बीट फ्रिक्वेन्सी काय असते, नंबर ऑफ बीट्स पर सेकंद, त्याला बीट फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण. एका सेकंदात किती बीट्स ऐकायला येतात त्याला आपण बीट फ्रिक्वेन्सी म्हणतो. पण याने बीट फ्रिक्वेन्सी नाही विचारले, म्हणजे विचारले बीट फ्रिक्वेन्सीज पण पर सेकंद नाही. यांनी विचारले नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंद. तर आपण एका सेकंदात काढू. जर एका सेकंदात 5 बीट ऐकायला येत असतील तर 2 सेकंदात 5 आणि 5 10. सो बीट फ्रिक्वेन्सी काढू म्हणजे नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंद काढू. आणि एका सेकंदाचे भेटले की त्याची डबल केली की आपल्याला 2 सेकंदाची ट्रिपल केली की 3 सेकंदाचे जेवढे म्हटले तेवढे काढता येतात. पण पहिले आपल्याला काय करावं लागेल, बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंद. आता 1 सेकंद काढण्यासाठी बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आणि बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सीज. सो एक फ्रिक्वेन्सी तर आपल्याला त्यांनी दिलेली आहे 184. आता टेन्शन थोडं कमी केल्यावर एक नवीन फ्रिक्वेन्सी मिळेल. ती फ्रिक्वेन्सी आणि हे पहिलीची फ्रिक्वेन्सी यांची सबट्रॅक्शन करायची तर आपल्याला 2 फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी मिळेल. पण ती फ्रिक्वेन्सी काय असते, नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंद. आपल्याला विचारल्यात नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंद. तर नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंद जेवढे येतील, समजा 5 आले, एका सेकंदात 5 बीट, तर 2 सेकंदात किती, 5 आणि 5 10, म्हणजे 5ची काय करायला लागेल आपल्याला डबल. तसंच बघू आता की एक फ्रिक्वेन्सी आपल्याकडे आहे. टेन्शन थोडं कमी केलं तर नवीन फ्रिक्वेन्सी काय येते, टेन्शनचं आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशनच्या बेसवर सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, तर रिलेशन काय, डायरेक्ट आहे, इन्व्हर्स आहे वगैरे बघून T2 वरनं N2 काढायला लागेल. पहिली फ्रिक्वेन्सीमधनं दुसरी फ्रिक्वेन्सी किंवा दुसऱ्या फ्रिक्वेन्सीमधनं पहिली फ्रिक्वेन्सी मायनस केली की नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंड भेटतील आणि डबल केली की नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंड. असा सगळा आपला क्वेश्चन आहे. तर बघा गिवन आहे T1 40 आणि T2 काय म्हटलेलं आहे त्यांनी 1.24 न्यूटन डिक्रीज केलं म्हणजे 40मधनं आपल्याला 1.24 काय करायचं आहे मायनस. बरेच मुलं मिस्टेक काय करतात, T1 घेतात 14, T2 डायरेक्ट 1.24. 1.24 हे दुसरं टेन्शन नाही आहे, एवढं टेन्शन त्यांनी रिड्यूस केलं आहे, कमी केलं आहे. सो मायनस करावं लागेल. 40 मायनस 1.24, 40मधनं एवढं टेन्शन कमी केलं. म्हणजे समजा 40 आहे पहिलं आणि 2 न्यूटन डिक्रीज केलं तर 38 न्यूटन उरलं आहे. 38 न्यूटन घ्यावं लागेल, 2 नाही. सो एकदा क्वेश्चन व्यवस्थित बघायचं आहे, परत रीड करायचं की नेमकं दिलेलं काय आहे, तर पूर्ण क्वेश्चन सॉल्व होईल. सो न्यू टेन्शन इज डिक्रीज बाय 1.24. तर ठीक आहे, 40मधनं 1.24 कमी केले तर उरतात 38.76 न्यूटन. हे आपलं नवीन टेन्शन. पहिली फ्रिक्वेन्सी N1 इज 384. तर न्यू फ्रिक्वेन्सी काय ती काढू आणि मग 2 फ्रिक्वेन्सीचा सबट्रॅक्शन केली की आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी भेटते. तिची डबल केली की आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी 2 सेकंड मिळते. ओके, तर चला लेट स्टार्ट. N2 काढायचं आहे. काय रिलेशन आहे T आणि N मध्ये. सो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला
असतो 1/2L √T/m. ओके, फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे. तर रिलेशन काय आहे, बाकी तर अरेंजमेंट सेम आहे, लेंथ आणि एम सेम आहे. आपल्याला काढायचं आहे टेन्शन. तर टेन्शनचं आणि फ्रिक्वेन्सी रिलेशन काय आहे, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. ठीक आहे, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. तर रिलेशन कसं येणार, ठीक आहे. तर N2 काढायचं आहे, तर रिलेशन फॉर्म्युला काय बनणार आपला, N2/N1 इज इक्वल टू √T2/T1. ठीक आहे, रिलेशन डायरेक्ट आहे रूटमध्ये. सो व्हॅल्यू पुट करा. N2/N1ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 384 इज इक्वल टू √मध्ये T2 38.76 डिवायडेड बाय 40. तर 40ला आपण काय लिहू शकतो, 4 × 10 लिहू शकतो. तर 4चा √2 म्हणून बाहेर येऊन जाणार. सो इथं N2/384 इज इक्वल टू √38.76 डिवायडेड बाय 4 × 10. 10नी जर या वरच्या नंबरला डिवाइड केलं तर एक पॉईंट वाढून जाणार याच्यामध्ये, म्हणजे 38चे 3.876 होतील आणि 4 बाहेर येणार 2 बनून, म्हणजे 4 हा स्क्वेअर आहे 2चा, तर 4चा स्क्वेअर रूट 2. सो N2/384 इज इक्वल टू √मध्ये, म्हणजे 2 बाहेर आल्यानंतर हे 1/2 √मध्ये 10ने डिवाइड केलं का एक पॉईंट वाढला, सो 3.876. आता तुम्हाला काय करावं लागेल, 3.876चा स्क्वेअर रूट काढावं लागेल. तुम्ही तो डिव्हिजन मेथडनी काढा की युजिंग लॉग काढा. लॉग टेबलच्या यूजनी पण आपण काढू शकतो. लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटमध्ये जाऊन तुम्हाला काय बघायचं आहे, फक्त या लाईनमध्ये 3.8 कुठे आहे ते बघायचे आहेत, या हॉरिझॉन्टल लाईनमध्ये 7 आणि मीन डिफरन्समध्ये 6, आणि या दोघांची ॲडिशन केली की तुम्हाला तुमचा याचा स्क्वेअर रूट भेटून जाते. ठीक आहे, लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटवाला पेज आहे लास्टला, तिथं व्हर्टिकल लाईनमध्ये 3.8, हॉरिझॉन्टल लाईनमध्ये 7 आणि मीन डिफरन्समध्ये 6, या दोन ॲन्सर्सची सम केली की तुम्हाला या नंबरचा काय भेटून जाते, स्क्वेअर रूट. तर ती एक मेथड आहे लॉग टेबलची, किंवा तुम्ही डिव्हिजन मेथडनी डायरेक्ट सॉल्व करू शकता. तर या 3.7876चा स्क्वेअर रूट N2/384. आता इकडे बघा, हा जो डिवाइडवाला 2 आहे हा वर जाणार म्हणजे या दोघांचं ते लेस होऊन जाणार, डिवाइड होऊन जाणार तो. सो 2 × N2 डिवाइड बाय 384 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3.876. 2नी याला लेस केलं तर याचे हाफ होऊन जातील, 2 × 1 = 2, 2 × 6 = 2, 9 = 18 आणि 2 × 2 = 4, 192 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3.876चा स्क्वेअर रूट येते 1.968 युजिंग लॉग टेबल. परफेक्ट स्क्वेअर रूट मिळेल तुम्हाला लॉग टेबलचा यूज कराल तर. हा मिळाला आपल्याला याचा स्क्वेअर रूट. आता फक्त N2साठी आपल्याला 192नी या 1.968ला काय करायचं आहे, मल्टिप्लाय. सो न्यू फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1.968 मल्टिप्लाय बाय 192. सो N2 इज इक्वल टू ही न्यू फ्रिक्वेन्सी मिळून जाणार. सो न्यू फ्रिक्वेन्सी म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 नंबर्स इज 378 हर्ट्स. आपल्याला की न्यू फ्रिक्वेन्सी काढा असं नाही म्हटलं आहे, आपल्याला काय म्हटलेलं आहे, बीट फ्रिक्वेन्सी काढा, ती पण 2 सेकंदामधली. तर बीट फ्रिक्वेन्सी तर असते नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंद, आणि ती काय असते तर ती 2 फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स असते. ठीक आहे, फर्स्ट फ्रिक्वेन्सी 384 आहे आणि न्यू फ्रिक्वेन्सी 376 आहे. तर 384 आणि 376 मधला डिफरन्स काय येते तो बघा, आणि त्या डिफरन्सची डबल केली की आपल्याला काय भेटून जाणार, 6 बिट्स 6चा डिफरन्स येतो. ठीक आहे, तर फर्स्ट फ्रिक्वेन्सी तर आपली 384 मोठी आहे, न्यू फ्रिक्वेन्सी 376 छोटी आहे, डिफरन्स 6चा आहे. तर बीट फ्रिक्वेन्सी काय येणार, बीट फ्रिक्वेन्सी पर सेकंड इज इक्वल टू N1 - N2. N2 छोटा असल्यामुळे N1 - N2 म्हणजेच 384 - 378 इज इक्वल टू 6. हे 6 बीट्स पर सेकंड इन 1 सेकंड निघाले.
तर आपल्याला पाहिजे नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंद. सो इथं लास्टला बीट्स प्रोड्यूस इन 2 सेकंद इज इक्वल टू 6 मल्टीप्लाय बाय 2 इज इक्वल टू 12 बीट्स इन 2 सेकंद. ठीक आहे. तर हे 12 बीट्स काय येणार तुमचं ॲन्सर. नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंद 6 येणार. डिफरन्स घ्यायचा आहे. बीट फ्रिक्वेन्सी काही नसते. बीट फ्रिक्वेन्सी असते 2 फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स. पण बीट फ्रिक्वेन्सी आपण कशाला म्हणतो, बीट्स इन 1 सेकंद. पण क्वेश्चन विचारलेला आहे बीट्स इन 2 सेकंद. ठीक आहे. तर 1 सेकंदमध्ये जर 6 प्रोड्यूस होतात तर 2 सेकंदमध्ये किती प्रोड्यूस होतील, 6 6 12. सो जे तुमच्याने बीट फ्रिक्वेन्सी आली आहे त्याला मल्टिप्लायला 2 केलं की तुमचे 2 सेकंदची फ्रिक्वेन्सी मिळेल, 2 फ्रिक्वेन्सी बीट्स मिळतील. त्यांनी 3 सेकंद विचारलं तर मल्टिप्लाय बाय 3. 5 सेकंदमधलं विचारलं की एका सेकंदात 6 बीट्स फॉर्म होतात तर 5 सेकंदात किती येते, 5 × 6 30. ठीक आहे. असं तुमचा ॲन्सर येणार. तर 12 बीट्स इज अवर ॲन्सर. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. ओके. क्वेश्चन नंबर 23 बघा. अ सोनोमीटर वायर इज ऑफ लेंथ 0.5 मीटर. सोनोमीटरवर परत क्वेश्चन आहे. लेंथ दिलेली आहे, टेन्शन दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेली आहे लिनियर डेन्सिटी. ओके. तर सोनोमीटर वायर ऑफ लेंथ 0.5 मीटर इज स्ट्रेच बाय अ वेट ऑफ 5 kg. वेट दिलेला आहे, टेन्शन नाही दिलेलं. टेन्शन आपल्याला काढावं लागेल. टेन्शन म्हणजे या वेटला आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जीनं मल्टिप्लाय करायला लागेल. वेट आहे 5 kgमध्ये दिलेलं आहे. न्यूटनमध्ये करण्यासाठी आपल्याला ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करायला लागेल. and the fundamental frequency of the vibration of the string is 100 Hz. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. कॅल्क्युलेट द लिनियर डेन्सिटी ऑफ द वायर. छोटा एम काढायचा आहे. ठीक आहे. टेन्शन kgमध्ये दिलेला आहे. लक्ष द्या इकडे, kgमध्ये दिलेला आहे. टेन्शन हा फोर्स आहे, kgमध्ये नाही न्यूटनमध्ये हवा. सो kgला म्हणजे मासला ग्रॅव्हिटीनी 9.8नी और 10नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला न्यूटनमध्ये टेन्शन घेता येईल. लेंथ 0.5 मीटरच आहे, कन्वर्ट करायची गरज नाही. आणि हर्ट्समध्ये फ्रिक्वेन्सी आहे, कन्वर्ट करायची गरज नाही. छोटा एम लिनियर डेन्सिटी विचारलेली आहे. सो खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहे, सिम्पल क्वेश्चन आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला स्ट्रिंगचा 1/2L √T/m. याच्यामधला हा छोटा एम विचारला आहे. ठीक आहे. छोटा एम विचारला आहे तर पहिले तर रूट गायब करावं लागेल आणि एमचा फॉर्म्युला आपल्याला तयार करावा लागेल. सो स्क्वेअरिंग बोथ साईड, n स्क्वेअर इज इक्वल टू 1/, सगळ्यांचा स्क्वेअर, nचा स्क्वेअर झाला 2चा स्क्वेअर 4, Lचा स्क्वेअर L स्क्वेअर आणि अंडररूट गायब होऊन T/m. ओके. यम काढायचं आहे तर यम वर जाणार आणि n स्क्वेअर खाली येणार. तर यमचा फॉर्म्युला तयार होणार आहे. तर m इज इक्वल टू T/4 L स्क्वेअर आणि हा n स्क्वेअर खाली येणार n स्क्वेअर. ह्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला. जस्ट व्हॅल्यू पुट करा, आन्सर घ्या. m इज इक्वल टू टीची व्हॅल्यू आहे 5 × 10 50. ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय केल्यामुळे 50. 4 इंटू L इज 0.5 मीटरचा स्क्वेअर इंटू n इज 100. 100चा पण काय घ्यायला लागेल आपल्याला, स्क्वेअर. सो लिनियर डेन्सिटी m इज इक्वल टू 50/4 आणि 0.5चा स्क्वेअर काय होणार, 4 इंटू 0.5चा स्क्वेअर होणार 0.25 है ना. 5चा स्क्वेअर 25 आणि 1 पॉईंट आहे तर स्क्वेअर केलं की त्याच्यामध्ये 2 पॉईंट होऊन जातात. तर 5चा स्क्वेअर 25 आणि 2 डिजिट नंतर पॉईंट देऊन दिला. आणि हे आहेत 100 म्हणजे 10⁻². आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻4. 1 2 3 4 असंही केलं चालते, 4 झिरोज. सो m इज इक्वल टू 50/4 इंटू मी याला 25 लिहिणार आणि 10⁻². हे 2 पॉईंट रिमूव्ह केले आणि या 10,000ला मी लिहिणार 10⁻+4. ओके. सो इथं काय होणार, 25 1 25, 25 2 50 आणि 2 1 2, 2 2 4. सो माझ्याकडे काय होणार, वरती काहीच नाही, 1 आहे, खाली आहे 2 इंटू 10⁻. 10⁻चे कॅल्क्युलेशन करा. हे 2 पॉईंट होते म्हणून -2 आणि इथं 4 झिरो होते म्हणून +4. तर 10चा टोटल पॉवर काय राहणार, तर या +4मधनं -2 मायनस केले तर 4मधनं 2 गेले, 2 राहिले. ठीक आहे. सो +2 वर जातील तर मायनस होतील आणि 1/2 इज
0.5 आणि +2 वर पाठवून दिले तर 10⁻⁻². यालाच आपण लिहू शकतो 5 × 10⁻³ kg/m. ठीक आहे. लिनियर डेन्सिटी आहे. लिनियर डेन्सिटी काय असते? मास पर युनिट लेंथ. मास युनिट kg, लेंथचं मीटर. सो 5 × 10⁻³ इज अवर आन्सर ऑफ लिनियर डेन्सिटी. नेक्स्ट क्वेश्चन. Okay, last question of this exercise. Finally, question number 24. The string of a guitar. खूप सोपा क्वेश्चन आहे. 2 लेंथ दिलेले आहेत, एक टेन्शन दिलेलं आहे, एक टेन्शन काढायचं आहे किंवा ओके 2 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत, एक लेंथ दिलेली आहे, न्यू लेंथ काढायची आहे. लेंथ आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय आहे त्याच्या बेसिसवर सोपा क्वेश्चन आहे बघा. अ स्ट्रिंग ऑफ अ गिटार इज 80 सेंटीमीटर लॉंग. गिटारची जी दोरी आहे, स्ट्रिंग आहे, तार आहे, 80 सेंटीमीटर लॉंग, हॅज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 112 हर्ट्स आणि त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 112 हर्ट्स आहे. इफ द गिटारिस्ट विश टू प्रोड्यूस द फ्रिक्वेन्सी ऑफ 160 हर्ट्स. जर गिटार वाजवणाऱ्याला 112 नाही तर 160 हर्ट्स फ्रिक्वेन्सीनी तो व्हायब्रेट करायचं आहे किंवा गिटार वाजवायचं आहे 160 हर्ट्सनी, तर त्याला ते स्ट्रिंग कुठं प्लग करावं लागेल, म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ काय लागेल. सो ठीक आहे, फ्रिक्वेन्सी चेंज केली तर लेंथमध्ये काय चेंज इन विचारलं आहे. तर सिम्पल क्वेश्चन आहे. आपल्याला एक लेंथ दिलेली आहे 80 सेंटीमीटर, तर फ्रिक्वेन्सी मिळते 112. जर फ्रिक्वेन्सी 160 हवी असेल तर लेंथ काय घ्यावं लागेल. तर तुम्हाला तर फॉर्म्युला पाहिजे स्ट्रिंगचा. n = 1/2L √T/m. आणि व्हॉट इज द रिलेशन. बाकी सगळं सेम आहे ना, टेन्शन आणि मास काही चेंज नाही केलेलं आहे, लिनियर डेन्सिटी चेंज नाही केलेली आहे. लेंथ चेंज झाली आहे तर फ्रिक्वेन्सीमध्ये काय चेंज येणार, किंवा फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे तर लेंथमध्ये काय चेंज करायचा. तर रिलेशन इन्व्हर्स आहे. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. ठीक आहे. आपल्याला L2 विचारलं आहे, तर याच्या बेसिसवर आपण L2/L1 इज इक्वल टू, रिलेशन इन्व्हर्स असल्यामुळे फ्रिक्वेन्सी कशी घ्यावं लागेल. इन्व्हर्स रिलेशनमध्ये फ्रिक्वेन्सी कशी घेतात, 2 समोर 1 घेतात, 1 समोर 2 घेतात, N1/N2. So L2 is equal to N1/N2 multiplied by L1. बस put the value and get the answer. N1 is 112, N2 is 160 आणि लेंथ किती आहे तर 80 सेंटीमीटर. बघा हे रेशोवाला क्वेश्चन आहे त्यामुळे सेंटीमीटरला सेंटीमीटर राहू दिलं तरी चालते, आन्सर सेंटीमीटरमध्ये घेऊन घ्यायचं. सो हे लेस करा, 8 1 जा 8, 8 2 जा, L2 is equal to 112. ठीक आहे. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 112/2. L2 is equal to 2 5 जा 10, 1 2 6 जा 56. आता फर्स्ट लेंथ सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे आणि तिला कन्वर्ट नाही केलं म्हणून आपली सेकंड लेंथ पण कशात मिळणार आपल्याला, सेंटीमीटरमध्ये. सो न्यू लेंथ इज 56 सेंटीमीटर. खूप इझी क्वेश्चन होता. ठीक आहे. सो ही आहे आपली सुपरपोजिशन ऑफ वेव्सची टोटल एक्सरसाइज. या आधीचे क्वेश्चन्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, 4 क्वेश्चन्स बाकी होते. तर अशी कंप्लीट एक्सरसाइज आहे. एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आणि यासारखे सिमिलर क्वेश्चन जर तुम्हाला कुठं अवेलेबल झाले तर त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि प्रिपेअर करा या चॅप्टरला.